नमस्कार मित्रांनो, माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान हे अभियान संपूर्ण 1 वर्ष चालणार आहे आणि म्हणून संपूर्ण 1 वर्षाच्या कालावधीमध्ये वरिष्ठ कार्यालयातून आपल्या कार्यालयाला अनेक वेळा भेट होऊ शकते आणि या भेटीदरम्यान वरिष्ठांना आपल्याला जर आपलं काम प्रेझेंट करायचं असेल तर ते स्मार्ट पद्धतीनं काम कसं प्रेझेंट करावं याचं थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. प्रथम आपण या ठिकाणी एक आपली फाईल तयार करूया आणि त्या फाईलमध्ये आपण या ठिकाणी सुरुवातीला वेलकम पेज तयार करूया. यासाठी मी वर्ड्स ओपन केलेला आहे आणि त्यामध्ये ब्लँक पेज घेतलं. ब्लँक पेज घेतल्यानंतर इन्सर्टमधून इथून एक शेप ड्रॅग करून घेतलेला आहे. हा शेप ड्रॅग केला आणि ते राईट क्लिक करून आपण या ठिकाणी आपल्या संस्थेचं संपूर्ण नाव घेऊया प्रथम. जसं की पहिले आपण मोहिमेचं नाव घेऊया, माझं गाव आरोग्य संपन्न गाव. हे घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्या संस्थेचं नाव लिहूया, आयुष्मान आरोग्य मंदिर वेळम, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी. आणि इथं लिहूया सन, नाही का, 2026-27. तर या ठिकाणी आपण वेलकम पेज तयार केलेला आहे. माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान, आयुष्मान आरोग्य मंदिर वेळम, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी आणि सन 26-27. माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये कोणकोणते कार्यक्रम राबवायचे आहेत, राज्यस्तरावरून तसं पत्र मिळालेलं आहे आणि त्या पत्रामध्ये जे विषय दिलेले आहेत त्या विषयानुसार आपल्याला या ठिकाणी अभियान राबवायचे आहेत. तर आपण प्रथम या ठिकाणी ज्या ज्या महिन्यामध्ये आपल्याला कार्यक्रम राबवायचे आहेत त्याचा आपल्याकडे कृती आराखडा असला पाहिजे. तो कृती आराखडा देखील आपण या फाईलला लावूया. तर कृती आराखडा कसा असतो तो बघूया. प्रत्येक महिन्यामध्ये आपण जे जे कार्यक्रम राबवणार आहोत त्याचा कृती आराखडा आपल्याकडे असला पाहिजे. कृती आराखडा म्हणजे आपण चालू महिन्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणते कार्यक्रम राबवणार आहोत त्याला आपण कृती आराखडा म्हणतो. तर या ठिकाणी आपण बघू शकता माहे इथे महिन्याचं नाव लिहा, कृती आराखडा. अनुक्रमांकामध्ये अनुक्रमांक, दिनांक, ज्या दिवशी आपल्याला कॅम्प घ्यावायचा असेल तो दिनांक इथे टाका. कॅम्पचा विषय, मग हे कॅम्पचा विषय कुठलाही असू शकतो. मी इथे PMJI KYC टाकली. NCD कॅम्प असू शकतो, गरोदर मातांची तपासणी, किशोरवयीन मुलींचा मेळावा असू शकतो किंवा HB तपासणी असू शकते. त्यानंतर संशयित क्षयरोग तपासणी, त्याचा एक्सरेचा कॅम्प असू शकतो, कुष्ठरोग तपासणी, संशयित मोतीबिंदूचा आपण कॅम्प लावू शकतो. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला ज्या ज्या तपासणी करावयाच्या असतात, आपल्या उपकेंद्र सोडून बाहेरच्या गावामध्ये आपल्याला कॅम्प घेता येतात, असे विषय आपण या ठिकाणी मेन्शन करू शकतो. मी या ठिकाणी 2च मेन्शन केलेले आहे, PMJI KYC आणि NCD कॅम्प. इथे आभा कार्ड वगैरे तुम्ही अनेक विषय टाकू शकता. आता इथे ठिकाणामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी तो कार्यक्रम घेणार आहात त्या ठिकाणाचे नाव मेन्शन करायचे आहे. हा झाला आपला कृती आराखडा. हा प्रत्येक महिन्यानुसार आपल्याला तयार करावायचा आहे. आपण आता प्रत्यक्ष कॅम्प घ्यायला जातो तेव्हा कॅम्प घेत असताना आपण नेमक्या काय काय ऍक्टिव्हिटी केल्या पाहिजे. मग तिथे आपलं रजिस्टर असेल, लाभार्थ्यांच्या सही असतील, फोटो असेल, व्हिडिओज असतील, हे आपल्याला सर्व करून जतन करून ठेवायचं आहे. तर आपण पुढे बघूया की आपण प्रत्यक्षात कॅम्प राबवायला गेल्यानंतर आपण काय काय रेकॉर्ड ठेवलं पाहिजे आणि स्मार्ट पद्धतीने आपण एक प्रेझेंटेशनसाठी फाईल कशी तयार केली पाहिजे ती माहिती थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करूया. माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाचा आपण बाहेरगावी कॅम्प घ्यायला आल्यानंतर प्रथम या ठिकाणी त्या कार्यक्षेत्रामधील कोणत्या तरी पदाधिकारी यांच्या हस्ते आपल्याला त्या कार्यक्रमाचं ओपनिंग करायचं आहे. त्यांचं स्वागत करून आपण त्या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. तर आपण या ठिकाणी सुरुवातीला एक रजिस्टर टाकणार आहोत आणि या रजिस्टरमध्ये आज आपण ज्या ठिकाणी कॅम्प घेणार आहोत तेथील संपूर्ण माहिती या रजिस्टरमध्ये आपण नोंदवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आज दिनांक, इथे दिनांक मेन्शन करा. रोजी इथे जो कोणतं तुमचं ठिकाण असेल त्या ठिकाणाचं नाव लिहा. माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान अंतर्गत NCD कॅम्प घेण्यात आला. माननीय सरपंच महोदय यांना आमंत्रित केले होते. त्यांचे स्वागत करून NCD कॅम्पला सुरुवात करण्यात आली. आजच्या कॅम्पमध्ये रक्तदाब, शुगर तपासणी करण्यात आली. पात्र लाभार्थी यांचे PMJY KYC करण्यात आले. संशयित कुष्ठरुग्ण तपासणी करण्यात आली. तसेच ANC यांची तपासणी करण्यात आली. किशोरवयीन मुलींची HB तपासणी देखील करण्यात आली. तर इत्यादी आपण आजच्या या कॅम्पमध्ये कार्यक्रम राबवणार आहोत आणि अजूनही तुम्हाला ॲड करायचे असेल तर तुम्ही ॲड करू शकता. आता इथे या कॅम्पला जे जे लाभार्थी उपस्थित आहेत त्यांचं आपल्याला या ठिकाणी अनुक्रमांक, संपूर्ण नाव आणि सही घ्यायची आहे.
जेणेकरून वरिष्ठ कार्यालयातून तपासणी करण्यासाठी आल्यानंतर आपल्याला जर म्हणाले तर उपस्थितांचं रजिस्टर आहे का, तर आपल्याला हे उपस्थितांचं रजिस्टर म्हणून आपल्याला या ठिकाणी दाखवता येईल. त्या झाल्यानंतर किंवा चालू असताना देखील आपण या ठिकाणी आपल्याला ज्या आपण विविध विषयामध्ये तपासणी केलेली आहे त्याचा एक गोषवारा किंवा आपल्याकडे त्या त्या तपासणी केलेल्या लाभार्थ्यांची माहिती असणं आवश्यक आहे. म्हणून हा अहवाल देखील आपल्याला या ठिकाणी तयार करावायचा आहे. अनुक्रमांक, रुग्णाचे नाव, गाव, वय, तपासणीचा प्रकार, रक्तदाब, शुगर, एच-बी, PMJY, KYC, आभा कार्ड, संशयित मोतीबिंदू, संशयित कुष्ठरुग्ण, संशयित क्षयरुग्ण, तर इत्यादी तपासणीचा आपण एक रजिस्टर देखील टाकू शकतो किंवा एक यादी करून आपण आपल्या फाईला देखील लावू शकतो. म्हणजेच आपण बाहेरगावी कुठे कॅम्प घेतला असेल तर त्याचा पुरावा म्हणून आणि गोषवारा देखील आपल्याकडे राहील. जर आपल्याला विविध आजारानुसार माहिती मागितली वरिष्ठ कार्यालयातून तर आपल्याला अशा पद्धतीचा गोषवारा किंवा अशा पद्धतीची यादी किंवा रजिस्टर असेल तर आपण सहजरित्या आकडेवारी देऊ शकतो. त्याच्यामुळं हा एक अहवाल किंवा रजिस्टर देखील आपल्याला या अभियानामध्ये तयार करावायचा आहे. आता हे सर्व झाल्यानंतर शेवटीला फायनल आपल्याला एक गोषवारा देखील काढावा लागतो. जेणेकरून काय होईल की आपल्याला वरिष्ठ कार्यालयाला जेव्हा जेव्हा माहिती मागितली जाईल किंवा आपल्याकडे तपासणीला आल्यानंतर आपल्याला स्मार्टली प्रेझेंटेशन करायचं असेल तर अधिकाऱ्याला नक्की आपल्यावर विश्वास होईल, यांनी कॅम्प घेतलाय आणि यांच्याकडे सगळा पुरावा आहे, त्याच्यामुळं आपण खरोखर काम केलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो. माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानामध्ये आपण कॅम्प घेतल्यानंतर आपल्याकडे लाभार्थ्यांनी कोणकोणत्या विषयाचा लाभ घेतला त्याचा गोषवारा आपल्याकडे या ठिकाणी असावा. याकरिता अनुक्रमांक, दिनांक, कॅम्पचे ठिकाण, त्यानंतर त्या कॅम्पमध्ये रक्तदाबाचे किती लाभार्थी होते, शुगरचे किती लाभार्थी यांनी लाभ घेतलाय, क्षयरोगाचा किती लाभ घेतला, कुष्ठरोगाचा किती लाभ घेतलाय, PMJY, KYC किती लोकांची केली आणि आभा कार्ड किती लोकांचे जनरेट केले. तर अशा पद्धतीचा आपण एक गोषवारा देखील तयार करू शकतो. तर मित्रांनो, हे झालं आपलं सर्वसाधारण आता कॅम्प आयोजित, रजिस्टर, त्याचा गोषवारा. हे झाल्यानंतर आपल्याला फोटो स्वरूपात देखील माहिती या ठिकाणी कलेक्ट करावायचे आहे आणि ते पण जर फोटो आपण व्यवस्थित काढले आणि ते प्रिंट करून आपल्या फाईलला लावले तर ते अजून इफेक्टिव्ह दिसतील. तर आपण या ठिकाणी एक फोटो फाईल सुद्धा किंवा फोटो पेज देखील आपल्याला या ठिकाणी तयार करायचं आहे. ते कसं तयार करायचं थोडक्यात माहिती घेऊया. तर मी या ठिकाणी वर्ड्समध्ये एक ब्लँक पेज घेतलेला आहे आणि इथे मला कॅम्पचे जे फोटोज आहेत ते ॲड करून एक व्यवस्थित प्रिंट काढून फाईलला लावण्यासाठी आपण या ठिकाणी फोटो पेज आपण या ठिकाणी तयार करूया. प्रथम या ठिकाणी इन्सर्ट या ऑप्शनमध्ये जा. इन्सर्ट या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर शेप्समध्ये जा. शेप्समध्ये गेल्यानंतर हे ट्रायंगल या ठिकाणी सिलेक्ट करा आणि त्याला या ठिकाणी अशा पद्धतीनं ड्रॅग करून घ्या. ड्रॅग केल्यानंतर फॉर्मॅटमध्ये जा आणि इथून याचा कलर चेंज करून घ्या. कलर चेंज केल्यानंतर शेप्स आउटलाईनमध्ये जा आणि याची आउटलाईन जी आहे थोडी जाड करून घ्या, जेणेकरून काय होईल ते मस्त त्याला चांगला लुक येईल आणि जाड असल्यामुळे तो व्यवस्थित दिसेल. थोडंसं ॲडजस्ट करून घेऊया आणि इथे आपला या ठिकाणी फोटो लावूया. आता याला परत कॉपी करा, Ctrl+C आणि Ctrl+V कॉपी पेस्ट केल्यानंतर याचे 2 तयार होतील आणि 2 फोटो आपण या ठिकाणी लावूया, जेणेकरून या ठिकाणी आपली जी फाईल आहे ती मस्त दिसेल. ॲडजस्ट करून घ्या आणि आपण या ठिकाणी आता 2 फोटो लावूया मस्त याच्यामध्ये. 2 फोटो इन्सर्ट करूया आणि बघा हे सुंदर आपली फोटो फाईल या ठिकाणी तयार होईल. फोटो तुम्हाला या फाईलमध्ये ॲड करायचे आहे. तर या बॉक्समध्ये क्लिक करतो, राईट क्लिक करून ॲड टेक्स्ट म्हटल्यानंतर इन्सर्ट या ऑप्शनमध्ये जा. त्यानंतर पिक्चर किंवा इमेज तुमच्याकडे जे काही ऑप्शन येईल ते पिक्चर्समध्ये गेल्यानंतर मी डाउनलोड्समध्ये या ठिकाणी माझे फोटोज ठेवलेले आहेत. तर मी इथून या ठिकाणी फोटो सिलेक्ट करतो जो मी जनजागृती केलेली आहे. ANC आहे, एक ANC घेतो. तर या ठिकाणी ANC तपासणी करताना तिची उंची आणि वजन घेतानाचा हा फोटो आहे. हा फोटो इथे या ठिकाणी ॲडजस्ट करतो. परत या बॉक्समध्ये राईट क्लिक करून ॲड टेक्स्टवर जा, इन्सर्टमध्ये जा, त्यानंतर पिक्चर्सवर जा आणि पिक्चर्सवर जाऊन इथे तुम्ही जो काही फोटो डाउनलोड करून ठेवला असेल तो फोटो इथे कुठला तरी ॲड करूया. हा घेऊया, हा योगाचा फोटो आहे मस्त. हा योगा करता तुम्ही जे काही कार्यक्रम राबवला तो घ्या. मी इथे एक एक्झाम्पल म्हणून फोटो तुम्हाला ॲडजस्ट करून दाखवतो. तर हा फोटो आपण या ठिकाणी ॲडजस्ट करूया. लाभार्थी आहे आणि आपण या ठिकाणी फोटो त्यांचा ॲड केलेला आहे. आता याला आपल्याला कॅप्शन द्यायचा आहे. कॅप्शन देण्यासाठी परत इन्सर्टमध्ये जा, शेप्समध्ये जा आणि हा शेप्स घेऊन या ठिकाणी तुम्ही ड्रॅग करा. ड्रॅग केल्यानंतर फॉर्मॅटमध्ये जाऊन याचा बॅकग्राऊंड व्हाईट करून घ्या. याच्यात राईट क्लिक करून ॲड टेक्स्ट म्हणा
आणि इथे म्हणूया आपण कॅप्शन देऊया. ANC तपासणी म्हणूया. ANC तपासणीचं कॅप्शन आपण या ठिकाणी देऊया. तुम्हाला जो विषय द्यायचा असेल तो विषय तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. तर या ठिकाणी मी ANC तपासणी हा विषय, योगा कॅम्प देखील याला आपण देऊ शकतो. तर हे झालं कॅप्शन. याला जर कलर द्यायचा असेल तर याला सिलेक्ट करा, होम मध्ये जा आणि याचा तुम्ही कलर देखील चेंज करू शकता. अशा पद्धतीने हे कॅप्शन झालंय. आता याला एकंदरीत पुढचं आपल्याला कॅप्शन देणं आवश्यक असते. जसं की आज दिनांक वगैरे आपण कुठे कुठे ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत. तर परत इन्सर्टमध्ये जा, शेप्समध्ये जा आणि इथून हा एक शेप सिलेक्ट करून ते ड्रॅग करून घ्या. ड्रॅग केल्यानंतर परत आपल्या त्याच ॲक्टिव्हिटी फॉर्मॅटमध्ये जाऊन याचा बॅकग्राऊंड व्हाईट करून घ्या. राईट क्लिक करा, ॲड टेक्स्ट करा आणि इथे थोडक्यात आपण कॅप्शन देऊया, जेणेकरून काय होईल की हा कार्यक्रम कुठे आणि कशासाठी घेतला ते मेन्शन होईल. तर मी लिहितो, व्यवस्थित दिसेल. आणि याला जर तुम्हाला कलर द्यायचा असेल तर तीच प्रोसिजर, सिलेक्ट करा आणि याला कलर मध्ये तुम्हाला जर कन्वर्ट करायचं असेल तर इथे कलर मध्ये जा आणि इथून तुम्ही चांगला कलर देखील देऊ शकता. तर अशा पद्धतीने फोटो पेज आपण तयार केलेला आहे. आता हे मस्त सुंदर वाटते. या पेजची आपण जर कलर प्रिंट काढून आपल्या जे प्रेझेंटेशन फाईल आहे त्या फाईलला जर लावलं तर अजून सुंदर ती फाईल या ठिकाणी दिसेल. बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय बघितलं की माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानामध्ये आपल्याला वरिष्ठ जे आपल्याकडे भेट देणार आहेत त्यांना प्रेझेंटेशन करण्यासाठी आपण फाईल तयार केली. त्यामध्ये सुरुवातीला वेलकम पेज तयार केलं. त्यानंतर चालू महिन्यामध्ये आपण काय काय ॲक्टिव्हिटीज करणार आहोत, कार्यक्रम करणार आहोत त्याचा ॲक्शन प्लॅन दाखवला. प्रत्यक्ष आपण जेव्हा कॅम्पला गेलो त्यानंतर आपण एक रजिस्टर दाखवलं. सरपंचाच्या हस्ते ते उद्घाटन वगैरे करून आपण कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर आपण एक गोषवारा देखील काढला की आज लाभार्थ्यांनी किती लाभार्थ्यांनी आणि कोणकोणत्या विषयाकरिता लाभ घेतला तेही काढलं आपण. आणि हे सर्व झाल्यानंतर आपण फोटो काढल्यानंतर ते फोटोची आपण एक फोटो पेज तयार करून ते देखील आपण फाईलला लावून सुंदर प्रेझेंटेशनसाठी आपण आजचा हा विषय या ठिकाणी घेतलेला आहे. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. थँक्यू.